तृतीयपंथी समाजाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृतीयपंथी घटकांना राजकीय प्रतिनिधित्व द्या अशी ठाम मागणी मैत्री संघटना आणि तृतीयपंथी समुदायांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन केली आहे। तृतीयपंथी समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास सक्षम असल्याचा इशारा यावेळी मैत्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। जसं भाजपाची आमची राज्यस्तरीय तृतीयपंथी आघाडी स्थापन केलेली आहे, तसंच विविध पक्षांमध्ये काही LGBTQI+ सेल आहेत, काही तृतीयपंथी आघाडी आहेत। तर ह्या सर्व राजकीय पक्षांनी ह्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींचा विचार करून त्यांना स्वतंत्र उमेदवारी दिली पाहिजे। किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तरी तृतीयपंथी घटकाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम ह्या सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे। कारण ज्या सामाजिक न्यायाचा उल्लेख प्रत्येक वेळा या पक्षांकडून दिला जातो, ह्या पक्षांनी समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित अशा या आमच्या तृतीयपंथी समुदायाकडे बघून आम्हालाही राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि होऊ घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक तृतीयपंथी उमेदवारांना ज्या त्या भागातून, प्रभागातून, जिल्ह्यातून उमेदवारी सर्व पक्षांनी दिली पाहिजे अशी मी विनंती करते। अन्यथा जर राजकीय पक्षांनी आमचा विचार न केल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत।